छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारांच्या बाबतीत संदीपान भुमरे आणि विनोद पाटील यांच्या नावाला भाजपचा वाढता विरोध पाहता एकनाथ शिंदेंनी भाजपची गळचेपी करण्याकरता हर्षवर्धन जाधव यांचं नाव सुचवल्याची चर्चा जोर धरत आहे। यावर हर्षवर्धन जाधव यांनी प्रतिक्रिया दिली। काय म्हणतायत हर्षवर्धन जाधव पाहूयात। जय शिवराय। कालपासून व्हॉट्सअपवरती एक बातमी फिरतीये की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझं नाव लोकसभेसाठी उमेदवारीसाठी सुचवलंय। ही बातमी कितपत खरी आहे खोटी आहे मला माहित नाही, पण जर तसं असेल तर मला एकच मत मांडायचं आहे की मराठा समाज या समाजाला मी कधीच बेईमान नाही झालो। याच्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला। मुलं आत्महत्या करतायत, त्रस्त आहेत, परेशान आहेत आणि आपण आपलं गोड सत्तेची फळं चाखायची हे माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही। आणि म्हणून आताही खासदारकीसाठी फक्त खूप सारे पैसे मिळतील किंवा खूप सारं ताकद मिळेल म्हणून मी काहीतरी करायला जाईन असं काही लोकांना जर वाटत असेल तर त्यांनी ते डोक्यातून काढून टाकावं। मराठा समाजासाठी पार्लमेंटमध्ये काही परिणामकारक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या काही शब्द येतोय का मी त्याच्याकडे बघतोय। त्याच्या संदर्भात काही ठोस शब्द येत असेल आणि आरक्षण देऊ पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीचं वचन येत असेल तर विधानसभेला अजून 4 महिने बाकी आहेत। त्यामुळे हे वचन पूर्ती करण्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही होते, कशा पद्धतीने काम चालतं याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून जोपर्यंत तशा पद्धतीचा एखादा शब्द येत नाही मला वाटत नाही की मी याच्यामध्ये काही पुढाकार घेईन, कारण माझ्यासाठी माझा समाज सर्वतोपरी आहे। धन्यवाद।